मुंबईच्या पूर्व उपनगरात कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली। शाळकरी मुलं, कामावर जाणारे चाकरमानी आणि सर्वसामान्य नागरिकांना या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय। त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। प्रशासनासमोरही मोठं आव्हान निर्माण झाले। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील टिळक नगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना अडचणींचा सामना करावा लागतोय। काही ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावलाय, नागरिकांची गैरसोय वाढली आहे। मुसळधार पावसामुळे माटुंगा येथील किंग सर्कल परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं वृत्त आहे। सखल भाग असल्याने इथं पावसाचं पाणी रस्त्यावर साचलंय। वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। मुंबईच्या उपनगरात कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। दरम्यान दादर येथील स्वामीनारायण मंदिर परिसरात एक मोठी दुर्घटना घडली। जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उभ्या असलेल्या एर्टिगा कारवर झाड कोसळल्याने वाहनाचं मोठं नुकसान झालंय। मात्र पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना गैरसोयीचा सामना देखील करावा लागतोय। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसू लागलाय। दादर रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल वाहतुकीच्या वेगेवर मोठा परिणाम झालाय। सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागलाय। रेल्वे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे सेवेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबई उपनगरात मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळलाय। अनेक ठिकाणी साचलेलं पाणी आता ओसरू लागलंय। मात्र तरीही या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। पूर्व द्रुतगती मार्गावर कुर्ला ते सायन दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तसंच LBS मार्ग, JVLR आणि पूर्व द्रुतगती मार्गासारख्या महत्त्वाच्या रस्त्यांवरही वाहतुकीचा वेग मंदावलेला दिसतोय। या कोंडीत काही रुग्णवाहिका देखील अडकलेल्या दिसून आल्यात। नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। नवी मुंबईत रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। शहरातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। जुईनगर, बेलापूर, सानपाडा आणि पनवेल परिसरात हलक्या सरी बरसत आहेत। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यानंतर पावसाच्या आगमनानं वातावरणात गारवा निर्माण झालाय। नागरिकांना दिलासा मिळालाय। नवी मुंबईतील उल्वे परिसरातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळते। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे। वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाल्याचं दिसून येते। भिवंडी शहरात दुपारनंतर रिमझिम पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। सकाळपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते। मात्र दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली। पावसाच्या आगमनाने रस्ते जलमय झाल्याचं दिसून येते। पावसाला चांगली सुरुवात झाली ही आनंदाची बाब आहे। मात्र पावसामुळे काही ठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्या निर्माण होत आहेत आणि त्याचा त्रास शहरी नागरिकांना सहन करावा लागतोय। विविध पायाभूत सुविधा आणि निचरा व्यवस्थेची कामं सातत्याने सुरू आहेत। अनेक अडचणी असल्या तरी त्यावर मुंबई महापालिका काम करत आहे। नालेसफाई किती टक्के पूर्ण झाले याबाबतची अचूक माहिती महापालिकेचे अभियंता देऊ शकतील, असं मनीषा चौधरी यांनी सांगितलंय। मला जाऊ दे, मी माझं काम करायला आले। कोण आहे? अरे मला कमी माझं काम करायला लवकर आले। माझा पहिला प्रश्न आपण लवकर फास्ट मध्ये घे। ताई आपण तू पण चालू कर ना। ताई आपण ऐकलं की पहिलं म्हणजे याच्या अगोदर असं सांगितलं गेलं होतं की पाण्याची टंचाई आहे, सरकारने पण पाणी कमी वापरायला सांगितलं होतं। पण आताची कंडिशन अशी आहे की आजच मुसळधार पाऊस म्हणजे आज पाऊस पडला आणि त्या पावसामध्येच बघा, एकतर पाऊस पडलाय, आनंदाची गोष्ट आहे। एकतर लोकांना लाही सगळी पावसामुळे झाली होती। शेतकरी आनंदात आहेत। पाणी तुंबतंय खरंय, शहरी लोकांना समस्या आहे आणि त्याच्यावर खरं तर काम सातत्याने चालू आहे। बघा, मुंबईमध्ये इतके इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत, त्याच्या अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींवर मात मुंबई महानगरपालिका करत आहे। आणि नालेसफाई नेमकी किती टक्के झाली आहे ती महानगरपालिकेच्या अभियंते असतील किंवा जे कन्सर्न अधिकारी आहेत, ऍडिशनल कमिशनर असतील, कमिशनर असतील, त्यांनी ती लोकांपुढे सत्य परिस्थिती मांडावी। त्याचबरोबर तुम्ही नागरिकांनाही आवाहन कराल का या म्हणजे नाही, नागरिकांना हे बघा, आता ज्याला वर्क फ्रॉम होम सगळ्यांना करता येत नाही, परंतु मी आज स्वतः लवकर आले,
मी 1 तास लवकर निघाले घरातून तर थोडंफार आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. हे नाही बाबा. नवी मुंबईतील एपीएमसी भाजी बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्यानं नागरिक, व्यापारी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे बाजारात ये-जा करणं कठीण झालंय. पादचाऱ्यांची गैरसोय वाढली, तसंच मालवाहू वाहनांच्या हालचालींनाही अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे बाजारातील दैनंदिन व्यवहारावर परिणाम होतोय. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे व्यापारी आणि नागरिकांनी पाण्याची निचराची प्रभावी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. मुंबईत पावसाच्या आगमनानंतर नालेसफाईच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याच्या घटना टळल्यात. नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र प्लास्टिक आणि इतर कचरा हेच शहरासमोरील प्रमुख आव्हान असल्याचं मनीषा चौधरी यांनी सांगितलंय. नालेसफाई करण्यात आली असली तरी वडाळा, अंधेरी, सबवे आणि सायन सारख्या सखल भागात काही प्रमाणात पाणी साचणं टाळणं कठीण असल्याचं त्यांनी नमूद केलंय. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं प्लास्टिक मुक्त झाल्याशिवाय या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होणार नाही असं मनीषा चौधरी यांनी स्पष्ट केलंय. पहिली गोष्ट म्हणजे ह्या पावसाचं सर्व जनतेने स्वागत करायला पाहिजे. उष्णतेने त्रासलेला माझा मुंबईकर असेल, महाराष्ट्र असेल, तो चातक पक्षासारखा वाट बघत होता पावसाची. आणि आज वरुण राजा आपल्या 2 दिवसापासून बरसतोय. आम्हाला खरोखर त्याचा आनंद होतोय. राहिलं की नालेसफाई झाली आहे, परंतु ह्या नालेसफाई जरी झाली असेल तरी फ्लोटिंग मटेरियल, उदाहरणार्थ माझ्या इकडची गोष्ट घेतली तर आमच्या इकडे मीरा भाईंदरच्या एरियामधून जो आमचा नाला जातात, जी आमची नदी जाते, ह्याला हाय टाईडच्या वेळेला सर्व फ्लोटिंग मटेरियल आमच्याकडे येतं. आम्ही जरी तिकडे नेट लावलेली आहे, फ्लोटिंग मटेरियल काढायचं आहे, पण दहिसरमध्ये आता कुठेही पाणी भरलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट की जो सॉसर एरिया आहे, वडाळा असेल, सायन असेल, ह्या किंवा तुमचा अंधेरीचा सबवे असेल, हा सॉसर आहे. आणि ह्या ठिकाणी कितीही काही केलं तरी थोडं पाणी जमा होणारच आहे. कारण की आपल्यांना वॉटर लेवल ज्या वेळेला हाय टाईडच्या वेळेला आमची पंपिंग स्टेशन बंद असतात. आणि पंपिंग स्टेशन बंद असल्या कारणाने जे बॅक वॉटर येतं ते आणि पावसाचं वॉटर ह्या सॉसर एरियामध्ये जमा होतं. आणि त्यामुळे तुम्हाला पाणी तिकडे भरलेलं दिसतं. परंतु जशी ही लो टाईड लागेल त्या लो टाईडला सगळं पाण्याचा निचरा होतो. धन्यवाद. अरे बाबा, बरोबर आपण ऐकलं होतं की अगोदर सांगितलं होतं की तुमचं सरकार आहे, सांगितलं होतं की नालेसफाईची पूर्णपणे काम झालेलं आहे. आणि आता काय? अरे पुन्हा एकच गोष्ट सांगते तुम्हाला, नाले सफाई झालेली आहे, परंतु काही नाल्यांमधनं जोपर्यंत प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम राहणारच. आज नाला साफ केला आहे, परंतु त्याला अर्ध्या तासाने जर हायटाईट लागली तर दुसऱ्या इकडचं सगळं फ्लोटिंग मटेरियल, आज तुम्ही मरीन ड्राईव्हला जा, हाय टाईडला किती प्लास्टिक बाहेर फेकलं जातं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंद होणं हे गरजेचं आहे. नाले सफाई बरोबर हे सुद्धा काम करणं गरजेचं आहे. त्याबरोबर तुम्ही नागरिकांना काय सांगणार की बाबा या गोष्टी तुम्ही पाळा, जेणेकरून की तुमच्याच भल्यासाठी? मी सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छिते का प्लास्टिकचा वापर बंद करा. आणि महानगरपालिकेला पण मी सांगू इच्छिते की ज्या ठिकाणी प्लास्टिकचा वापर होत असेल, म्हणजे उदाहरणार्थ प्लास्टिकच्या पिशव्या असतील, जे मायक्रॉनच्या माध्यमातून पिशवीचा आपल्याला थिकनेस दिलाय त्याच्या खालच्या मायक्रॉनमध्ये प्लास्टिकची विक्री होत असेल तर त्याच्यावर जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करणं गरजेचं आहे. वाशी ते ठाणे दरम्यानची ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. कोपरखैरणे आणि घणसोली स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखालची माती वाहून गेल्याचं निदर्शनास आलंय. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. गेल्या सुमारे 45 मिनिटांपासून रेल्वे सेवा बंद आहे. रेल्वे प्रशासनाकडून तातडीनं दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय. परिस्थितीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.